हॅलो एव्हरीवन, सध्या उन्हाळ्याचं सीझन चालू आहे तर सर्वजण कॉटन फ्रॉक जास्त रेफर करतात. तर आजचा व्हिडिओ आहे कॉटन फ्रॉक आपण स्टिच केलेले आहे. तर प्रॉपरली त्याचं स्टिचिंग कसं करायचं याचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. ही फ्रॉक आहे 4 वर्षाच्या मुलीची. त्याचं मेजरमेंटसुद्धा त्याच पद्धतीने असणार आहे. आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 42मध्ये आज आपण पाहणार आहोत कॉटन फ्रॉकचं फुल कटिंग अँड स्टिचिंग. तर 4 वर्षाच्या बाळाचं आहे. तर त्याचं जे चेस्ट मेजरमेंट आहे त्यानुसार चौथा भाग हा 6चा येतो. आपल्याला 6 + 2 इंच करायचे. आणि तेच जर आपण कमरेचा भाग पाहिला तर त्यामध्ये 1 इंचाने आपल्याला कमी होतो. म्हणजेच जर आपला इथे 6चा आला असेल तर आपला जो कमरेचा भाग आहे तो 5.5चा येईल. 5.5 + 2 म्हणजे 7.5 इंच. अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी मार्किंग येणार आहे. त्याचा गळा असणार आहे 2 इंच, उंची असेल 3 इंच, मुंडा असणार आहे 3.5 इंच. अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घेऊन या ठिकाणी कटिंग करून घ्यायची आहे. आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट या ठिकाणी वेगळे करायचे आहेत, कारण याचा जो गळा असणार आहे ते दोन्ही गळे वेगवेगळे असतात. बॅक साईडचा जो गळा आहे तो असेल आपला 2 इंचाचा आणि त्याच्या खाली पुन्हा 2 इंचाचं हे उभं मार्किंग असणार आहे, ज्या ठिकाणी आपल्याला हुक ॲड करायचं आहे. तर बॅक साईडला आपल्याला तशा पद्धतीने मार्क करायचं आहे. फ्रंट साईडचा जो पार्ट आहे तो आपण कटिंग करून घेतला आहे. बॅक साईडला आपण 2 इंचावरती मार्क करून घेऊन जी खालची 2 इंचाची पॉईंट आहे त्या ठिकाणी लाईटली कट देऊन घेऊयात. अशा पद्धतीने बॅक पार्टही रेडी आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, स्लीव्ज कटिंग करायचे. तर स्लीव्ज कटिंग करत असताना या ठिकाणी आपण एक युनिक पद्धत पाहणार आहोत. तर या ठिकाणी 4 पदरी आपल्याला घडी घ्यायची आहे आणि टॉप टू बॉटम कमी कमी करत येऊन आपल्याला त्या ठिकाणी शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे या ठिकाणी आपल्या डबल लेअरमध्ये फ्रिलची बाही रेडी होणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. फायनल लुकसुद्धा तुम्ही स्टार्टिंगला पाहिलेला आहे. एकदम छान पद्धतीने आपला रेडीनेस होतो. आता जो बॉटम पार्ट आहे तर तो प्लेट्सचा आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जी आपली उंची असणार आहे 24 इंच, तर 24 इंच आपल्याला 1 इंच ॲड करून या ठिकाणी कटिंग करून घ्यायचे. म्हणजे 25 इंचाची आपली उंची असणार आहे. आणि जो घेर असणार आहे तो कमरेच्या दुप्पट घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे जर आपली कमर ही 24 इंचाची असेल तर त्यामध्ये 2 इंच ॲड करायचे म्हणजे 26 इंच. 26 इंचाची जर आपण दुप्पट केली तर ती येणार आहे आपली 52 इंच. तर मग अशा पद्धतीने आपल्याला ती कटिंग करून घ्यायची. आता आपण स्टिचिंग करायला सुरुवात करूयात. स्टिचिंग करत असताना आपण जो बॅक साईडच्या पार्टला कट दिलेला आहे तो कट आपल्याला अगोदर रेडी करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित स्टिचिंग करून आतल्या बाजूला त्याच्या बाहेरच्या बाजूने आपण जी पट्टी ॲड करतो ती पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करून त्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. सेम प्रोसेस आपल्याला गळ्याला देखील करायची आहे. गळ्याचा जो पोर्शन आहे त्या ठिकाणी आपल्याला सेम राईट साईड लेफ्ट साईड दोन्ही बाजूने आपल्याला पट्टी अटॅच करायची. ती आतल्या बाजूला फोल्ड करून स्टिच करायची. आणि सेकंड थिंग की जे आपली पुढचा गळा असतो तो पुढच्या गळ्याला आपण थोडीशी डिझाईन ॲड करणार आहोत. तर त्या ठिकाणी थोडीशी वेगळी पद्धत वापरणार आहोत. अगोदर आपण बॅक पार्ट कंप्लीट करून घेऊयात. बॅक पार्टचा जो दुसऱ्या बाजूचा पार्ट आहे गळ्याचा तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. त्याला अगोदर बाहेरच्या बाजूने पट्टी ॲड करायची, ते आतल्या बाजूला फोल्ड करून त्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. थोडंसं वेळ देऊन आणि लक्षपूर्वक जर काम केलं तर खूप छान अशी फिनिशिंग येते. यामध्ये मोस्टली प्रॉब्लेम असा येतो की सिंगल कपडा असतो आणि सिंगल कपड्यावरती जर तुम्ही बाहेरून कुठली स्टिच दिली तर ती थोडीशी कपडा इकडे इकडे सरकतो किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकतो सुळसुळीत असेल तर तिथे थोडीशी काळजी घ्यायची तुम्हाला. आता आपण फ्रंट पार्ट रेडी करून घेऊयात. तर फ्रंट पार्ट रेडी करत असताना आपण आतल्या बाजूला व्यवस्थित तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी 1 इंचाचीच पट्टी घेतलेली आहे. आतल्या बाजूने म्हणजे जो पोर्शन आतल्या बाजूने येणार आहे तर त्या बाजूने आपण ती पट्टी अटॅच करायची आहे. त्याला लाईटली कट द्यायचे आणि बाहेरच्या बाजूने फोल्ड करून व्यवस्थित एक स्पेसिफिक मेजरमेंट मॅनेज करून आपल्याला स्टार्ट टू एंड शिलाई देऊन घ्यायची आहे. आपल्याला ते फोल्ड करून त्यावर दाबटीप द्यायची नाही आहे. फक्त आतल्या बाजूला फोल्ड करून घेऊन 0.25 इंचेसच्या मार्जिनच्या बेसिसवरती आपल्याला स्टार्ट टू एंड म्हणजेच पूर्ण गळा हा रेडी करून घ्यायचा आहे.
आणि जर इथे तुम्हाला असं जाणवलं की गळा हा जर व्यवस्थित आपण कपडा स्टेबल ठेवला आणि जर तो उचकतोय, तर त्याची जी आतली बाजू असेल त्यावरती आपल्याला पुन्हा एकदा शिलाई देऊन घ्यायची. आता व्यवस्थित आपण अप्पर जे पार्ट आहेत दोन्हीलाही व्यवस्थित प्रॉपरली स्टिच देऊन घेऊयात. शोल्डर अटॅच झाल्याच्या नंतर आपण पुढची प्रोसेस करायला घेऊ. आपल्याला या ठिकाणी बाही जोडायची आहे. तर आपण बाहीची कटिंग पाहिली की थोडीशी वेगळी बाही आहे रेग्युलरपेक्षा. फ्रिलची बाही आहे ही. तर आपण फ्रिलची बाही अटॅच करणार आहोत. त्या अगोदर आपण आपल्या छानशा ड्रेससाठी सुंदरशी नॉट रेडी करून घेऊयात. तर नॉट रेडी करत असताना जर तुम्हाला मोठी नॉट हवी असेल तर तुम्ही 2-2.5 इंचाच्या मार्जिनवरती मोठी नॉट रेडी करून घेतली तरी चालेल. जर तुम्हाला एकदम नाजूकशी पातळशी नॉट हवी असेल तर तीही रेडी करा. मी या ठिकाणी मोठी नॉट ॲड केलेली आहे. सिंगल कपडा आहे प्लस कॉटनचा आहे. तर जर थोडीशी जाड जरी पट्टी असेल, नॉट असेल, तर तीही खूप सुंदर दिसते. आता आपण बाही जोडायला घेऊयात. तर बाही ही आपल्याला दुहेरी घ्यायची आहे. त्याचं सेंटर पॉईंट घेऊन आपलं जे शोल्डरचं सेंटर पॉईंट आहे त्याला अटॅच करायचे. खालच्या बाजूने 2.5 इंचापर्यंत आपल्याला प्लेन शिलाई देऊन घ्यायची आहे आणि 2.5 इंचानंतर आपल्याला प्लेट्स घ्यायला सुरुवात करायची आहे. त्या प्लेट्स घेताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची की जे आपण सेंटरला मार्क केलेला आहे तो आणि शोल्डरचा दोन्हींचा सेंटर पॉईंट हा मॅच झाला पाहिजे. त्याची जी दुसरी बाजू असेल बाहीची, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सेम करायचं आहे. प्लेट्स देत घ्यायचे आणि शेवटच्या 2.5 इंचा जो स्पेस राहतो ते प्लेन आपल्याला शिलाई त्या ठिकाणी देऊन घ्यायची. अशा पद्धतीने आपली सुंदरशी बाही या ठिकाणी रेडी झालेली आहे. याच्या फ्रिलसुद्धा खूप छान येतात. जर तुम्हाला अजून फ्रिल हवे असतील तर कटिंगच्या वेळेस तुम्ही जर एक्स्ट्रा लेंथ घेतली तर पूर्ण बाहीला स्टार्ट टू एंड या ठिकाणी फ्रिल ॲड होऊ शकतात. जर कमी हवे असतील तर तुम्ही जी लेंथ घेतली होती तर ती कमी घेतली तरीही चालणार आहे. आपल्याला जी दुसरी बाही आहे सेम प्रोसेसने जोडायची. 2.5 इंचाचं मार्जिन सोडून त्यानंतर आपल्याला प्लेट्स स्टार्ट करायचे. प्लेट्स प्रॉपरली देऊन झाल्याचे. म्हणजे दुसरी बाजू असणारी बाहीची त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्लेट्स घ्यायच्यात आणि लास्ट 2.5 इंचाच्या मार्जिनवरती आपल्याला प्लेन स्टिचिंग करून घ्यायची आहे. एकदम छान पद्धतीने आपल्या दोन्ही बाही ॲड करून झाल्यात. जर तुम्हाला इथे असं जाणवलं की हे बाही आतल्या बाजूलाच येते म्हणजे गळ्याच्या बाजूलाच फोल्ड होती, तर लाईटली तुम्ही त्याच्यावर प्रेस केलं तरीही चालेल. कारण त्याचं एक धुणं होईपर्यंत किंवा घडी मोडेपर्यंत कॉटनचा कपडा हा कडक राहतो आणि तो थोडासा पातळही दिसतो. तसं जर 1-2 वेळेस तो धुवून गेला तर तो कपडा भरून येतो आणि खूप सुंदर दिसतो आणि यूजला सुद्धा खूप स्मूथ होतो. एकदम लूज आणि एकदम कम्फर्टेबल असे कपडे राहतात हे. उन्हाळ्या दिवसात तर खूप जास्त मस्त राहतात. एकदम घाम शोषून घेतात. प्लस जी आपली उष्णतेची अतिकिरणं असतात की जे आपल्याला खूप ऊन लागतं किंवा चटका बसतो, तर अशा जी सूर्याची किरणं येतात त्यांना रिटर्न रिफ्लेक्ट करतात. त्यामुळे कॉटनचे कपडे हे उन्हाळ्या दिवसात कधीही खूप सुंदर. आणि त्यात जास्त करून जर लाईट कलर जर असतील तर ते अजूनच छान. आपला आता खालचा जो घेर आहे प्लेट्सचा तो रेडी करून घ्यात. तर जे साईडचे जे आहेत ओपन पोर्शन तर ते एकमेकांना जोडून घ्यायचे, प्रॉपरली स्टिच देऊन घ्यायची. जर तुमच्याकडे या ठिकाणी पिकोची मशीन असेल तर तुम्ही साईडनी बॉक्स टिप दिली तरी चालणार आहे आणि जर नसेल तर या ठिकाणी तुम्ही डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. हे झाल्याच्या नंतर आपल्याला खूप सिंपल प्रोसेस करायची आहे. जो आपला अप्पर पार्ट रेडी झालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहिलं की आपले जे प्लेट्स आहेत खालच्या त्यांचे 2 पीस आपण कट केले आणि दोन्हींचे साईड मार्जिन इक्वली बॅलन्स करून आपण स्टिच केलेत. त्यामुळे या ठिकाणी ज्यावेळेस आपण टॉप रेडी करायला घेऊ त्यावेळेस ते दोन्ही एकमेकांना मॅच करायचे. त्या अगोदर आपला जो बॉटम पार्ट आहे घेराचा तर त्याला आपण अगोदर स्टिच देऊन घेऊयात. आणि या ठिकाणी अजून एक गोष्ट अशी की ज्यावेळेस मुलींची उंची वाढते तर त्यावेळेस हा खालचा घेर आहे हा कमरेच्या प्रमाणात न घेता त्या उंचीच्या प्रमाणात घ्यावा, जेणेकरून त्याचा घेर खूप सुंदर येतो. आता आपण अप्पर पार्ट आणि आपले जो घेर आहे प्लेट्सचा
तर तो जोडायला घेऊयात. तो जोडत असताना जे साईडचे जे 2 पॉईंट आहेत ते एकमेकांना मॅच करायचेत आणि मध्ये जो पोर्शन राहतो तो पोर्शन पूर्ण प्लेट्समध्ये ॲड करायचा आहे. आपलं कटिंग किती आहे फ्रिलचं त्याच्यावरती आपल्या प्लेट्स किती इंचाच्या घ्यायच्या हे डिसाईड करता येतं. आता या ठिकाणी 1.25 इंच म्हणजे 0.75 इंचेसचं एक प्लेट आपली या ठिकाणी आहे आणि आपण जो घेर होता तर त्याचं मार्जिन जास्त सोडलं होतं, त्यामुळे खूप साऱ्या सुंदर अशा प्लेट्स या ठिकाणी रेडी झालेल्या आहेत. जर कपड्याचा इश्यू असेल तर थोड्याशा कमी प्लेट्स येतील, बट त्यावेळेस मग फक्त आपली उंची थोडी कमी करायची. या खूप छोट्या छोट्या बेसिक टिप्स आहेत. या टिप्सच्या बेसिसवरती आपला खूप सुंदर असा फ्रॉक या ठिकाणी रेडी झालेला आहे. आता जे बॅक साईडला आपण कट दिला होता तर त्या कटच्या ठिकाणी आपल्याला हुक ॲड करायचं आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर फ्रंट साईडला तुम्ही एखादं बटन डिझाईन ॲड केली तरी चालेल. तुम्हाला फ्रॉक कशी वाटली मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.